हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 15 दिवसापूर्वी आपण GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स या नवीन कर प्रणालीबद्दल बोललेलो होतो. आता 1 जुलैपासून GST लागू झाल्यानंतर गेल्या 17 दिवसामध्ये संपूर्ण देशभर या कराविषयी, या कर प्रणालीविषयी संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. इचलकरंजीमध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्रीनं या GST मधील क्लिष्ट तरतुदींच्या विरोधामध्ये 5 दिवसांचा बंद पुकारला होता, ज्यामध्ये इचलकरंजीतील करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. अशीच परिस्थिती गुजरात राज्यात आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत आग्रहीपणानं आणि अग्रेसिव्हली GSTची अंमलबजावणी केली, पण त्यांच्याच गुजरात राज्यामध्ये अजूनही GSTला विरोध होतोय. लोकांचं म्हणणं आहे की आमचा GSTला विरोध नाही आहे, तर त्याच्यातील ज्या काही क्लिष्ट तरतुदी आहेत किंवा ती जी काही पद्धत प्रचंड वेळखाऊपणाची आहे याच्याबद्दल त्याला विरोध आहे. एकूणच GSTचं आत्ताचं स्वरूप काय आहे, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स काय येतात या विषयास पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत. GST या नवीन कर प्रणालीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनावरती परिणाम होतोय, होणार आहे, आणि त्यामुळेच या कर प्रणालीचे संपूर्ण चौफेर टप्पे परिणाम आज आपण पुन्हा एकदा जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये काही मान्यवरांना आम्ही बोलवलेलं आहे. सर्वप्रथम मी स्वागत करतो ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर जे पाटील सर. त्याचबरोबर स्वतः वकिलीचं ज्ञान घेतलेले आणि या कर प्रणालीचा अभ्यास केलेले आणि टॅक्सेशन करणारे आनंद कुलकर्णी. नमस्कार. तसंच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आनंद माने साहेब, त्यांचंही स्वागत आहे. नमस्ते. आणि इचलकरंजीमध्ये यंत्रमाग धारक म्हणून काम करणारे आणि इचलकरंजीतील एकूणच यंत्रमाग इंडस्ट्रीचे प्रतिनिधी म्हणून आज आपल्यासोबत आहेत विनय महाजन. नमस्कार. चौघांचंही स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे आता GST लागू झालेला आहे, आता त्याच्यातून आपल्याला सुटका नाहीये. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की GSTच्या अंमलबजावणीला तोंड देत असताना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सरकारपर्यंत कशा पोहोचवायच्या. महाजन साहेब, सुरुवातीला मी तुमच्याकडे येणार आहे. 5 दिवस इचलकरंजीमधील संपूर्ण यंत्रमाग व्यवसाय बंद झालेला होता. करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झालेली होती. इचलकरंजीमध्ये यंत्रमाग व्यवसाय बंद होण्याला अनेक कारणं असतात, वारंवार बंद होत असतो, परंतु या वेळेला GST मधील क्लिष्ट तरतुदी हा तुमचा बंदचा मुख्य उद्देश होता का कारण होतं. नेमकं असं काय तुम्हाला त्यातली अडचण वाटतेय किंवा काय प्रॉब्लेम्स वाटतंय तुम्हाला की ज्यामुळे GSTला तुमचा विरोध आहे? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो साहेब की जो 5 दिवसाचा इचलकरंजीमध्ये बंद पुकारण्यात आला होता तो इचलकरंजीतील कोणत्याही यंत्रमागधारक संघटनेच्या वतीनं पुकारण्यात आलेला नव्हता. बर. तो बंद पुकारण्यात आलेला होता तिथले ट्रेडिंग असोसिएशन आणि आडते जे आहेत, म्हणजे आमच्याकडून कापड खरेदी करतात आणि पुढे कापड विक्री करतात, अशा लोकांच्या वतीनं तो 5 दिवसाचा बंद पुकारण्यात आला. मॅन्युफॅक्चरिंग वाल्यांना GST बद्दल काही अडचण नाही. आम्ही जे उत्पादक आहे आम्हाला GST बद्दल कोणतीही अडचण नाही. GST कर हा लागू करावा अशी आमची यंत्रमागधारक जागृती संघटनेनं सर्वप्रथम 3 महिन्यापूर्वी आमच्या खासदारांच्याकडे मागणी केली होती. त्याचा बेस असा होता की काही वर्षापूर्वी BJP सरकार असताना सॅनवॅट ही पद्धत कापडाला लागू झाली होती. ती पद्धत कारखानदारांना फार फायदेशीर ठरली होती. त्यामुळे आमची मागणी सुरुवातीलाच अशी होती की GST कर लागावा. परंतु GST कर लागू केल्यानंतर ज्या वेळेला 1 तारखेला हा कर संपूर्ण भारत देशात लागू झाला, त्याच्या पूर्वीपासून आम्ही अभ्यास करत होतो, पण आज देखील अजून अभ्यास आमचा पूर्ण नाही आहे. तरी देखील जेवढा अभ्यास झालाय त्यातनं आम्हाला असं कळते की त्यातल्या ज्या तरतुदी आहेत, ज्या अकाउंटिंगच्या, ज्या इम्प्लिमेंट करायसाठी ज्या तरतुदी आहेत त्या थोड्याशा किचकट आहेत, क्लिष्ट आहेत. आमच्या आंदोलनात्मक भाषेत म्हटलं तर त्या जाचकाठी आहेत. पण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना बऱ्याचदा सुरुवातीला तो अभ्यास थोडासा अवघड वाटतो, पण नंतर मात्र एकदा ते शिकून घेतल्यानंतर ते जमायला लागतं. हे सगळीकडे आहे. तेव्हा मला असं वाटतं की GSTच्या आता पहिल्या टप्प्यामध्ये, म्हणजे आज आपण 17 दिवसानंतर लगेच या विषयावरती बोलतोय, पण काही दिवस गेल्यानंतर कदाचित या सगळ्या तरतुदी अंगवळणी पडतील. नक्कीच अंगवळणी पडतील, हे आम्हाला देखील अपेक्षित आहे. परंतु अंगवळणी पडताना जर सुरुवातीला त्यांनी स्टेप बाय स्टेप, पायरी पायरी जर आम्हाला एखादे कडक नियम लावले असते. त्यांचं सरकारचा उद्देश चांगला आहे की जे काय देशात 2 नंबरचा व्यवसाय किंवा बिगर बिलात व्यवसाय त्याला संपूर्ण व्यवसायाला 1 नंबरमध्ये आणावं, चेन मध्ये आणावं. आम्ही इचलकरंजीतले कारखानदार देखील ह्या मताशी सहमत आहोत.
कारण इचलकरंजीत 100% हा व्यवसाय 1 नंबरमध्ये बिलामध्ये चालतो. परंतु नियम अटी लावताना थोड्याशा त्यांनी शिथिल करत करत स्टेप बाय स्टेप कडक लावले असतात. जाच कुठल्या वाटतं? जाचक म्हणजे आम्हाला सगळ्यात पहिला असं वाटते की दर महिन्याला त्याचं रिटर्न भरावं लागणार आहे. बरोबर. पूर्वी जे 3 महिन्याला होतं, हा, अगोदर मी वॅट रिटर्न हे 3 महिन्याला भरत होतो. कापडाला वॅट नव्हता तरी देखील आम्हाला वॅट रिटर्न भरावं लागत होतं. ते 3 महिन्याला भरत होतो. सुरुवातीला त्यांनी त्याची मुदत 3 महिनेच ठेवून नंतर एक 6 महिन्यानं किंवा वर्षभरानंतर त्याला 2 महिने किंवा 1 महिन्यावर आणलं असतं तर आम्हाला ते अंगवळणी पडलं असतं आणि आम्हाला ते सोपं देखील वाटलं असतं. बरं. दुसरी जाचक अट अशी आहे की ज्या वेळेला आम्ही एखादं रिटर्न भरतोय नजर चुकीनं, माणूस आहे तो नजर चुकीनं देखील करत असतोय, मुद्दाम देखील करत असतोय, पण नजर चुकीनं जर एखादी चूक झाली असेल तर त्याला रिवाईजची त्यांनी सिस्टीम ठेवलेली नाही आहे. म्हणजे आम्ही जर एकदा ते चुकलो की ते चूक आम्हाला आमच्या भाषेत चुकीला माफी नाही असं कोणताही कायदा भारतात नाही की त्याला चुकीला माफी नाही. त्याला रिवाईज करायची सिस्टीम पाहिजे. टेक्स्टाईलमध्ये रिवाईज करायची सिस्टीम का पाहिजे ह्याचे बरेच कारण आहेत. एक कारण असं आहे की आम्ही जो माल पाठवतोय बऱ्याच वेळा तो माल काही प्रमाणात त्यातला परत येतो. त्याचं परत डेबिट नोट क्रेडिट नोट इश्यू करायला पाहिजे. त्याचं अकाउंटिंग वाढलं. आम्हाला आत्ता देखील उत्पादक या नात्यानं आम्हाला आमचा कामगारांचा अडचण, आम्हाला लाईट बिलाची अडचण, आम्हाला कापड विणलेलं विकायची अडचण, इतर अनंत अडचणी आहेत. जसं आपण म्हटलं की इचलकरंजीत वारंवार संप होत असतात. त्या सर्व संपांना तोंड देत आम्ही उत्पादन करत असतो आणि त्यात नवीन ही कुऱ्हाड आमच्यावर कोसळलेली आहे जीएसटीची. कर प्रणालीला आमचा अजून देखील स्पष्ट मत विरोध नाही. आणखीन एक काम वाढलेलं आहे तुमचं म्हणणं आहे. आमचं वर्किंग वाढलेलं आहे. आम्ही ते वर्किंग पूर्णपणे स्वतः करायला लागलो तर आम्ही उत्पादन करू शकणार नाही. आमचा व्यापार त्याला थोडंसं ब्रेक लागणार. आणि जर आम्ही तसा अकाउंटंट ठेवला आणि त्यांनी एखादी चूक केली तर त्याला जे कोण जबाबदार असणार आहे ते त्या ओनरच असणार, मालकच असणार. माने साहेब, मी तुम्हाला विचारतो, 15 दिवसापूर्वी जेव्हा याच विषयावरती आम्ही बोललो होतो त्यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय शेट्टी आले होते. त्यांनी जीएसटी मधल्या या तरतुदीला प्रचंड विरोध दर्शवला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार एकतर ही संपूर्ण अकाउंटिंग सिस्टीम जे आत्ताही म्हटले की दर महिन्याला करावी लागणार आहे, म्हणजे मूळ आम्ही व्यापार करायचा की हे कागदपत्र पूर्ण करत बसायचं, हा त्यांचं म्हणणं होतं. दुसरं म्हणणं होतं की या सगळ्यामुळे अकाउंटिंगसाठी माणसं वाढवावी लागतील, त्याचा इनडायरेक्टली जो काही खर्च आहे तो कस्टमरकडूनच आम्ही वसूल करू, तेव्हा महागाई वाढेल असं त्यांचं म्हणणं होतं. चेंबर ऑफ कॉमर्सचे एक अभ्यासू संचालक म्हणून आणि या संपूर्ण कोल्हापुरातील व्यापार उद्योजकांचे प्रतिनिधी म्हणून जीएसटीकडे तुम्ही कसं बघता? सर्वप्रथम मी तर नमूद करतो की कोणतीही नवीन कर प्रणाली येत असताना ती जुन्या कर प्रणालीपेक्षा सोपी असावी, त्याच्यामधला क्लिष्टपणा कमी असावा, व्यापारी उद्योजकांना त्यांचा मूळ व्यापार उद्योग करण्यासाठी वेळ मिळावा, इतर ह्या अनुषंगिक बाबी करता जो वेळ द्यावा लागणार आहे तो कमी लागावा ही अपेक्षा असते. वॅट जेव्हा सुरू झाला त्यावेळेला सुद्धा व्यापाऱ्यांनी त्याला पहिल्यांदा विरोध केला होता. म्हणजे मला आठवते मोठे मोठे मोर्चे निघाले, वॅट लावेल वाट, अशा प्रकारचं हे होतं. परंतु ते अंगवळणी पडला आणि वॅट हे लोकांना सेल टॅक्स पेक्षा सोपा वाटला. त्याचप्रमाणे हा सुद्धा जीएसटीला स्वागत हे अनेक व्यापारी उद्योजक संघटनांनी पूर्वीपासून त्याचं स्वागत केलेलं आहे. जवळपास 8-9 वर्ष झाले जीएसटी येणार म्हणून मनमोहन सिंग पंतप्रधान असतानापासून ही कार्यवाही सुरू झाली. त्यावेळेला असं वाटलं होतं की जीएसटी बाहेरच्या देशातील जीएसटी बघितला असता त्याच्यामध्ये असणारे दराचे टप्पे आपल्या इथं 0, 5, 12, 18, 28 असे वेगवेगळे अनेक टप्पे केले. अनेक व्यापाऱ्यांच्याकडे वेगवेगळ्या टप्प्यातील दर असणारे वस्तू विक्री चालू असते. एकाच बिलामध्ये वेगवेगळ्या दर लावायचा अवघड झालेला आहे, त्याची वर्गीकरण करायचं अवघड झालेलं आहे. वॅट रिटर्न्स, जीएसटी रिटर्न्स, पण माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक प्रॉडक्टला त्यांनी एक कोड दिलेला आहे आणि जीएसटीच्या त्याचे काही लिस्टिंग केली आहे की तो प्रॉडक्ट नेमका कुठल्या लिस्टमध्ये येतोय, कुठल्या कॅटेगरीमध्ये येतोय आणि त्याला किती % जीएसटी असणार आहे. मुद्दा असा आहे की अजूनपर्यंत आपला त्या सगळ्या लिस्टचा अभ्यास झालेला नाहीये, कारण वेळ अजून कमी आपल्याला मिळालेला आहे. पण जेव्हा कालांतरानंतर मला असं वाटतं की जसं आपण म्हटलं की अंगवळणी पडतो, म्हणजे वॅटला पहिला विरोध झाला नंतर तो सोपा वाटायला लागला, तसा जीएसटी पण आता आपल्याला थोडासा क्लिष्ट जाचक वाटतोय, पण भविष्यात तो सोपा वाटायला लागेल. ह्यात खास करून मी नमूद करतो व्यापारी आणि उद्योजक हे आपापल्या क्षेत्रामधील कामामध्ये तज्ज्ञ असतात. ते अकाउंटिंगमध्ये किंवा ऑडिटिंग ह्याच्यामध्ये तज्ज्ञ असत नाहीत. तर आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे, व्यापाऱ्याला किंवा उद्योजकांना समजेना की ह्याच्या तरतुदी काय आहेत. त्यांनी पहिला कॉमर्सचा अभ्यास करायला पाहिजे. कारण त्याला कारण आहे की मी आमचे आदरणीय कुलकर्णी साहेब इथं आहेत,
की अनेक टॅक्स कन्सल्टंट्स किंवा चार्टर्ड अकाउंटंट यांना सुद्धा ह्याची डिटेल अजून माहिती झालेली नाही. त्याच्यापेक्षा सांगतो GST अधिकारी किंवा GST यंत्रणा त्यांना सुद्धा अजून ह्याची पूर्णपणे माहिती झालेली नाही. अच्छा. या अनेक चर्चासत्र घेतली गेली आणि अनेक नवीन नवीन हे सर्क्युलर्स निघत आहेत. एखाद्या गोष्टीची जर व्यापाऱ्याला काही शंका असेल आणि तो जर त्या ऑफिसमध्ये विचारायला गेला तर त्यांनाही माहित नाही. त्यांनाही माहित नाही, मला नाही. वाटतं या विषयात आनंद कुलकर्णींना विचारूया की तुम्ही आता या GST बद्दल काही ठिकाणी सेमिनार्स दिलेली आहेत, लोकांचे फीडबॅक तुम्ही बघताय, नेमके प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स लोकांचे काय आहेत? प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचा ऍस्पेक्ट म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्लासिफिकेशन. एखादा पदार्थ किंवा एखादा प्रोडक्ट कुठे क्लासिफाय होणार याच्याबद्दलची असलेली कमी माहिती असणं हा सगळ्यात मोठा त्यातला ऍस्पेक्ट आहे. जे पूर्वी एक्साईज मध्ये काम करत होते त्यांना किमान क्लासिफिकेशन म्हणजे काय हे नक्की माहिती आहे. पण अदर दॅन दॅट वॅट मध्ये फक्त होतो आम्ही किंवा व्यापारी आहोत, त्यांना क्लासिफिकेशनचा कधीच प्रश्न येत नव्हता आणि तो प्रश्न मग त्याच्याप्रमाणे त्याचं टॅक्स रेट ठरतात. तर एखाद्या प्रोडक्टचा टॅक्स रेट हा शिफ्ट केव्हा होतो, जर माझा प्रोडक्ट 28% आहे का 18% आहे ह्या जगलरीमध्ये आपण अडकलो तर ते क्लासिफिकेशन जर क्लॅरिफाय झालं तर ती अडचण आपोआप सुपी होऊन जाते. अनेक व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे, मागच्या एपिसोडमध्ये पण हा विषय झाला होता हो. की GST मुळे तुमच्यासारख्या टॅक्स कन्सल्टंटचं फावलेलं आहे आणि तुमचा बिझनेस वाढणार आहे आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा बोजा बसणार आहे. क्लासिफिकेशन करायसाठी सर्वसामान्य माणसाला फक्त नाही, आता एकदा जसं माने काहीतरी साहेब विचारावं म्हणले लागेल. की एखादा व्यापारी उद्योजक जो असतो तो त्याच्या कामामध्ये तो तरबेज असतो, बरोबर आहे. त्याला अकाउंटिंग मधलं तेवढं फारसं माहित नसतं. आता मात्र त्याला अकाउंटिंग पण शिकून घ्यावं लागणार आहे. साहेब मला ह्या ठिकाणी खास हे करायचं की एखादे जनरल स्टोर्स आहे किंवा ज्या ठिकाणी हजार हजार वस्तू आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्या वस्तू ह्या 6-7 प्रकारामध्ये विभागलेल्या Classify आहेत. होतात. एखादा ग्राहक जातो आणि 25 वस्तू खरेदी करतो. एक 0% आहे, एक 5% आहे, एक 12% आहे, एक 18% आहे आणि त्याचे हिशोब ठेवणं. नाही, म्हणजे मला तर असं वाटतंय की JF पाटील सर, मी तुम्हाला पण विचारण्याबद्दल की या GST मुळे आता आपली पूर्वीची जी काही वही आणि चोपडा घालून जे काही हातानं बिलिंग करण्याची पद्धत होती ती कालबाह्य होऊन कंपल्सरी कम्प्युटराइज सिस्टमच केली पाहिजे. अदरवाईज एखाद्या आमच्या मोठ्या वाण्याच्या दुकानामध्ये सुद्धा त्याच्याकडे आता मानेसाहेब म्हणले त्या पद्धतीनं जवळपास एक 200 ते 300 प्रॉडक्ट विकायला असतात. म्हणजे मसाल्यांपासून चहापूड पर्यंत आणि मधापासून ते बडीशेप पर्यंत त्या प्रत्येक प्रॉडक्ट तो किती GST लावून विकायचा हे तो काही लक्षात ठेवू शकणार नाही, कारण तो आपल्या व्यवसायात लक्ष देणार किती आकडेवारी करत बसणार. म्हणून त्याला ते सॉफ्टवेअर घेऊन एक कॉम्प्युटर ठेवणं हे आता बंधनकारक होणार आहे का? बंधनकारक नाही आहे, अनिवार्य आहे. हा अनिवार्य आहे. अनअवॉइडेबल आहे. तुम्हाला ते वापरल्याशिवाय व्यवहारच करता येणार नाही. नंबर 1. नंबर 2, ज्या क्षणाला तुम्ही यंत्रणा वापरायला सुरुवात करताय त्या क्षणाला हे क्लासिफिकेशन अमुक तमुक सगळं तुमच्या डोक्यानं करायचं नाहीये, त्याच्या मशीनच्या प्रोडक्टच्या डोक्यानं डोक्याने करायचं. करायचं. And that can म्हणजेच be पुन्हा done within seconds. त्यासाठी कम्प्युटरायझेशन मस्ट आहे. हा, ऑफकोर्स नेसेसरी आहे. Almost आणि सगळ्यांकडे ते आलेलंच आहे. किंबहुना सरकारच्या या कर व्यवस्थेच्या बदलाचा एक इनडायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह डिजिटायझेशन हा आहेच, प्रश्नच नाही. हे संपूर्ण आणि देशाची अर्थव्यवस्था जसं ही तुम्ही डिजिटाईज म्हणालात. व्हावी हे त्यांचं अपेक्षितच आहे. आणि त्याचं कारण बऱ्याच लोकांना ते ओपनली अपोज करता येत नाही, पण 1-2 नंबर हा जो प्रकार आहे तो रद्द व्हावा, डिजिटायझेशनचा मूळ खरा फायदा तो कल्पना आहे. आणि म्हणून सारखं डिजिटल इंडिया जे काही बोललं जातं त्याच्यातला एक स्टेप हा कायद्याची व्यवस्था अशी करणं की जिथं कॉम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन एक्सचेंज हाच भाग बेसिक असेल. मी माझ्या तोंडानं किंवा माझ्या विचारानं क्लासिफाय करणं हा प्रकारच शिल्लक राहत नाही. पण आता याच्यामध्ये एकीकडे आपण म्हणतोय की डिजिटल इंडिया करायचा, त्याच वेळेला जो सर्वसामान्य आहे त्याला मुद्रासारख्या लोन मधनं त्याला स्वतःला उभं करायचा पायावरती प्रयत्न करतायत. म्हणून त्याला 5 लाख 10 लाखापर्यंत कर्ज देत आहे. एखादा नवीन दुकानदार जो आहे ज्यानं बाबा अगदी साधं छोटंसं किराणा मालाचं दुकान टाकलेलं आहे त्याला सुद्धा आता कदाचित तुम्ही म्हणाल की 20 लाखाच्या आत जर त्याचा टर्नओव्हर असेल तर त्याला एक्झम्पशन आहे. प्रश्नच नाही. परंतु जो ग्राहक घेणार आहे तो आता प्रत्येक जण बिल मागणार आहे. एक त्यातली साधी गोष्ट सांगतो. आणि जर त्याकडे GSTचा नंबर नसेल तर त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकावरती पण त्याचा परिणाम होणार आहे. रजिस्ट्रेशन बाय डिफॉल्ट असं सगळ्यांनाच करावं लागणार आहे.
कायद्यातली तरतूद म्हणून त्यांनी काही भागात 10 लाख, काही भागात 20 लाख अशी हे केलेलं आहे. exemption पण दिलेली मला व्यवस्थित धंदा करायचा असेल आणि मी 20 लाखाच्या आत असलो तरी मी रजिस्ट्रेशन करणं माझ्या हिताचं आहे, माझ्या ग्राहकाच्या हिताचं आहे आणि तुमच्याही हिताचं आहे. पण म्हणजे मी याचं- रजिस्ट्रेशन केल्यानंतर मला तो जीएसटी लागू होणार नाही होणार. होणार की 20 लाखाच्यात असलो तरी हो, तरी Registration लागू केलं तर होणार. लागू आहे. पण तो लागू झाल्यामुळं माझ्याशी तुम्ही व्यवहार करायला तयार होणार. एक्झॅक्टली. म्हणजे यांना त्या पद्धतीनं कायद्याच्या किंवा कराच्या कक्षेत आणण्याचा हा प्रयत्न आहे. एक्झॅक्टली. कर रचनेतला बेस वाढवणे ही त्याची मूळ संकल्पना आहे. आणि नंबर ऑफ टॅक्स पेयर्स जेव्हा वाढतील तेव्हा आज जे 28%, 18% हा जो रेट स्ट्रक्चर जो जगातल्या सगळ्यात जास्ती रेटपैकी दिसतोय तो स्टेप बाय स्टेप तो कमी कमी व्हायला लागेल, कारण माझा कर बेस वाढणार आहे. हा आशावाद आहे. हा अशा वाटली नाही, वस्तुस्थिती आहे. कदाचित उलट पण होऊ नाही शकेल. नाही, उलट होणार नाही. कारण होण्याची नाही, शक्यता सर्व्हिस नाही टॅक्सच्या बद्दल आपण अनुभव घेतलेला आहे. सर्व्हिस टॅक्स 8% सुरुवात झाला होता आणि आता अगदी शेवटी 15% पर्यंत आला होता. म्हणजे सर्व्हिस टॅक्स कमी आला नाही, सर्व्हिस टॅक्स मधल्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या सेवा या करामध्ये अंतर्भूत करत आणल्या. सरकारनं 94ला सर्व्हिस टॅक्स आणताना अर्थसंकल्पीय भाषण करताना त्यावेळच्या अर्थमंत्र्यांनी स्वच्छ म्हटलं होतं की परंपरेप्रमाणे, शास्त्राप्रमाणे, चाणक्याच्या म्हणण्याप्रमाणे, चाणक्याला कोट केलं त्यांनी, षट भाग 16%. बर. हे एवढं service असायला tax पाहिजे. असायला पाहिजे उद्दिष्ट. आदर्श. पण कशी आहे, नवी गोष्ट तुमच्या गडी उतरवायची असेल तर घासाघासात घातलं पाहिजे. महाजन साहेबांचं तेच म्हणणं आहे. माझं म्हणणं हेच आहे साहेब की नवीन गोष्ट आहे तर एकदम लादू नका. लाजू नका. पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे पुढं भविष्यात ज्याचा जीएसटी नंबर असेल त्याला व्यवसाय करायला सोपं जाईल, भले तो 20 लाखाच्या आत असेल. बरोबर. पण त्याच्या ज्या क्लिष्ट पद्धती आहेत, जर त्या पद्धती ज्या 20 लाखाच्या आत असणारा ग्राहक जो व्यापारी आहे किंवा उत्पादक आहे तो अगदी सामान्य असतोय, त्याची कॅपॅसिटी फार नसल्यामुळे तो 20 लाखाच्या आत आपलं टर्नओव्हर वार्षिक करत असतोय. पण जर त्यानं ते जीएसटी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तो काय म्हणतोय, त्याच्याऐवजी मी काय करतो, माझ्या घरात जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्यांच्या व्यक्तींच्या नावानं सेपरेट फर्म काढतो आणि मी 20 लाखाच्या आतच बसतो, मला ते झंझट नको. कटकट नको. पण जर ती तस- कटकट आणि जे ते क्लिष्ट पद्धत आहे ती जर सोपी केली तर माझं मत असं आहे, आज नाही तर उद्या नाही तर 2 महिन्यानं 6 महिन्यानं संपूर्ण भारतात प्रत्येक व्यक्ती हा जीएसटीला येईल. जीएसटी नंबर घेतल्यानंतर त्याला महिन्याचं रिटर्न देणं बंधनकारक आहे. ह्याच्यामुळं बरेच इचलगंजीतले व्यापारी किंवा कारखानदार त्या जीएसटीच्या भानगडीत नको म्हणून 20 लाखाच्या आत दर महिन्याला ही कटकट कोण बघायची नको. असं. अच्छा. पण याचा एक सोपा पार्ट असा पण आहे की बेसिकली जीएसटी प्रॅक्टिशनर अशी पण एक संकल्पना जीएसटी मध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये 10वी 12वी पास झालेल्यांना सुद्धा जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणून त्याच्यात तुम्हाला रजिस्टर होता येत आहे. तुमचं म्हणणं आहे त्यांना रोजगार वाढू शकेल. रोजगार तर वाढू शकेलच, पण मी त्यांच्या उत्तराकडे जास्ती वळू इच्छितो. जर 10वी 12वी झालेला माणूस एकदा तो फॉर्म बघितल्यानंतर जर भरू शकत असेल ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून, तर जो व्यापारी बिझनेस करतोय गेली काही वर्ष, भले माझी अकाउंटिंग सिस्टीम वेगळी आहे, ती फक्त माझ्या याच्याऐवजी मला या पद्धतीने मांडायची आहे, तर ती मांडणं फार अवघड आहे असं मला आत्ता तरी वाटत नाही. अजून मीही स्वतः फॉर्म फक्त बघितलाय, कारण तो जेमतेम येतोय. ह्याचं मी आपल्याला उत्तर देतो साहेब की आपण त्याच व्यवसायात आहे, आपण त्याच व्यवसायात माझ्या आहे. व्यवसायाबद्दल मी 10वी नाही, झालेल्याच्या नाही, बद्दल मी बोलतोय. मी काय सांगतोय की आपण ऑलरेडी त्याच व्यवसायात असल्यामुळे आपल्याला ते सोपं सगळं वाटतं. सोपं वाटते. अभ्यास लगेच होतोय. आमचा अभ्यास कशात असणार आहे, सूत कसं खरेदी करायचं, कोणतं सूत कमी खरेदी कसं करायचं केल्यानंतर आणि कमी बरोबर. कॉस्टिंग कशी काढायची, कमी कॉस्टिंग काढून कसं कॉम्पिटेटिव्ह मला माझं कापड विकता येईल, Correct आहे. ह्यात आमचा अभ्यास हो, आहे. बरोबर. तसा अभ्यास तुमचा त्या अकाउंटिंग मध्ये आहे. नाही, मगाशी आमचं म्हणलं म्हणणं- असं आहे की प्रत्येकाला आता इथून पुढे अकाउंटिंगचा, कॉमर्सचा अभ्यास करणं भाग पडणार आहे का, अशी परिस्थिती आहे. एक मिनिट. आणि मागच्या वेळेला तो इथं व्यवसायाचा पाटील वगैरे एक म्हटले भाग पण होते, आहे. हा तेच ते म्हटले होते की जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तुम्हाला शिकलं तो भागच पाहिजे. आहे, पण पर्यायच ते नाही. खरोखर शक्य आहे का, नाही. फॉर्मल शिकणं आणि इनफॉर्मल शिकणं अनुभवात असे शिकणं. 2 प्रकार आहेत. काम करत करत माणूस शिकत जातो. हे सगळं तुमच्या अंगवळणीत राबवत असताना पडणार आहे. माझं अजूनही म्हणणं आहे की 5-6 महिन्याच्या आत बहुतेक सगळ्या Streamline होईल, लोकांना होय. डायजेस्ट झालेलं असणार आहे. आजचीच परिस्थिती अशी आहे की देशभरचं वातावरण जर लक्षात घेतलं आणि गेल्या 15-16 दिवसाचा अनुभव लक्षात घेतला तर येस, पीपल आर एक्सेप्टिंग इट. पण देशभरातलं वातावरण बघत असताना मोदी ज्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री म्हणून खूप वर्ष काम करत होते त्या गुजरात मधल्या टेक्सटाईल इंडस्ट्रीचा सुद्धा जीएसटीला पूर्ण विरोध आहे. आणि गुजरातमध्ये सुद्धा जीएसटीला विरोध करण्यासाठी बंद पुकारण्यात आलेला होता. मला वाटतं गेले 4 दिवस गुजरातमधले म्हणजे अहमदाबाद, सुरत इथलं संपूर्ण टेक्सटाईल मार्केट बंद आहे.
त्यांच्या मागण्या आणि तुमच्या मागण्यात काय फरक आहे की सेम मागण्या आहेत? नाही, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आणि सुरतमधल्या टेक्स्टाईल व्यापाऱ्यांच्या मागण्यामध्ये किंवा अहमदाबादच्या टेक्स्टाईल गुजरातच्या त्यांच्या मागण्या फरक अशा आहेत की सुरत हा बेस आहे तिथला सिंथेटिक आणि महाराष्ट्रात बेस आहे कॉटन. कॉटन यार्नला आज जीएसटी 5% आहे आणि आम्ही कॉटन यार्न घेऊन त्याचं सायझिंग करून विविंग करून ज्यावेळेला कापड विकतो त्याला देखील 5% जीएसटी आहे. पण सिंथेटिक यार्नला जर त्यांनी यार्न परचेस केला तर त्याला 18% जीएसटी भरावा लागणार सेट ऑफ आहे आणि त्यांनी जे सिंथेटिक यार्नचं कापड तयार केल्यानंतर विकणार आहे त्याला 5% जीएसटी आहे. बरं. त्या व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला यार्नवर 18% जीएसटी घेतलं जाणार आहे आणि कापडवर आम्ही 5% वसूल करू शकणार. म्हणजे आमचे सतत टॅक्स कॉस्ट प्राइस साधारण एव्हरेज 10%, आमच्या कापडाच्या कॉस्टिंगच्या 10% साधारण हे प्रत्येक महिन्याला सरकारकडे जीएसटी या स्वरूपात जमाच राहणार आहेत. आमचा आज मार्जिन नाही 10% आणि त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज जर नाही, पण सरकार ते जेव्हा कापड विकणार आहे ते त्याला त्याच्यावरती 5% आहे. 5% वसूल करता पण येणार मग त्याचा सेट ऑफ त्यांना इकडे मिळणार नाही. 5% मिळणार. 18% त्यांनी भरलेला आहे आणि अच्छा. 5% रिव्हर्स मिळणार आहे. त्याची मध्ये जे व्हॅल्यू ॲडेड करून त्याला विविंग डाईंग किंवा प्रिंटिंग करून विकलं तरी साधारण कमीत कमी 8 ते 9% हे सरकारकडं त्याचे पैसे जमा अडकून राहणार आहेत म्हणजे. अडकून. अच्छा. आणि सरकारनं त्याला रिफंडची प्रोव्हिजन केलेली नाही आहे. ते पैसे कधीही लाईफ टाईम मध्ये त्यांनी जीएसटी स्वरूपातच वापरू शकतात असं सरकारची त्यात प्रोव्हिजन आहे. आणि ह्याला विरोध म्हणून शिवाय आणखीन एक कारण असं स्पष्ट मला बोलायला हरकत नाही की सुरतमध्ये अहमदाबादमध्ये ज्या वेळेला आम्ही कापड देतो त्यावेळेला तिथं प्रोसेसिंग होतं, डाईंग प्रिंटिंग होतं आणि ज्या वेळेला तिथनं कापड विकलं जाते त्यावेळेला जो घेणारा ग्राहक आहे त्यांचा तो 1 तागे 2 तागेपासून पुढं बल्क क्वांटिटीत घेणार आहे. जे मोठ्या क्वांटिटीत घेणारे आहेत ते बिलात घेतात. पण तिथं 1 तागे 2 तागे असे जे येऊन कटर असतात ते सरळ सरळ तिथं येतात, रोखीनं पैसे मोजतात आणि ते तागे कापड घेऊन Without जातात. billing. म्हणजे विदाऊट बिलिंग किंवा एक प्रकारे 2 नंबर. म्हणजे अनबिल्ड ते सेल होते. मग त्यावेळेला अनबिल्ड सेल झालं तर त्यांना परत ते 5% वसूल करता येत नाही कारण बिल मध्ये नाहीच आहे. पण आता ते त्यांना सांगता पण येत नाही. आता हे तोंड दाबून मुक्याचा मार आहे म्हणजे जीएसटी म्हणजे सरकारला हे 18% 5% तर सांगू शकतोय पण आम्ही अनबिल्ड विकत होतो ते बिलात विकायला होणार हे कधीच शक्य नाही. हे सांगणं शक्य नाही. ते म्हणजे बेकायदेशीरच करत होते. ते बेकायदेशीर आता होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. पण आमची मागणी अशी आहे जर सुरत आणि अहमदाबादला जिथं सिंथेटिक आहे त्या यानला त्यांनी अगोदर 12.5% एक्साईज आणि 6% वॅट घेत होते त्यामुळे 18.5चा 18 केले. पण त्याच्याऐवजी त्यांनी टोटल टाईप ऑफ यानला 5% आणि टोटल टाईप ऑफ क्लॉथला 5% जर केलं तर कधीही त्यांचं इनपुट क्रेडिट प्लस राहणार नाही. मांडलेला मुद्दा आहे ना हा ट्रेडच्या लेवलला नॅशनल लेवलला GSTC ही जी व्यवस्था आहे जीएसटी काउन्सिल त्यांच्या पुढे हा जाणार 100% जाणार आणि त्या ठिकाणी यातलं शास्त्र जर पटलं तर तुम्ही म्हणता ते होण्याची शक्यता माझं मत असं आहे पाटील साहेब. पण तुम्हाला असं वाटतंय का की सरकार स्तरावरती या मागण्या किंवा या अडचणींची दखल घेतली जाते? हो. जीएसटीसीचं बेसिक पर्पजच नाही. मी एक उदाहरण देऊ शकतो या केसमध्ये. मी एक सेमिनार ऑर्गनाईज केला होता पुण्यात आणि तो डिलिव्हर करत होतो. बाय दॅट हा 1 तारखेच्या 10 दिवस आधी होता म्हणजे 21 जूनला होता. 21 जून 19 मेला जीएसटी काउन्सिलचं बऱ्यापैकी फायनलाइज झालं होतं आणि इम्प्लिमेंटेशनच्या लेवलला होतं. 10 जूनपर्यंत शेवट ते काम चालू होतं आणि मी 21 जूनला बोलत होतो. 21 जूनला मांडके हिअर एडवाल्या एक मॅडम आलेल्या होत्या आणि हिअरिंग एडवरती असलेला टॅक्स देशभरातला कारण तो पेशंटसाठी लावला जातो तो कमी केला जावा म्हणून रिप्रेझेंटेशन केलं गेलं आणि आत्ता त्याच्याबद्दल काउन्सिलवरती चर्चा चालू आहे आणि कदाचित तो टॅक्स बंद होईल किंवा कमी केला जाईल. म्हणजे ही शक्यता आहे. सरकार पातळीवरती बरोबर त्याच्यामध्ये बदल किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया चालू आहे. जीएसटीसी इज मेड फॉर दॅट. कोल्हापूरमधून मागणी केलेली आहे कोल्हापुरी चप्पल आणि गुळाला हे करावी आणि ते थ्रू प्रॉपर चॅनेल जीएसटी काउन्सिलकडे गेलेलं आहे. खरं म्हणजे पूर्वी आपण जर बघत होतो की प्राथमिक गरजा अन्न वस्त्र निवारा याच्यावरील टॅक्स हा 0% असावा किंवा अगदीच कमी असावा. त्या बेसिसवर धान्य पूर्वी वॅटमधून वगळलेलंच होतं, कापड सुद्धा वगळलेलं होतं आणि बांधकाम क्षेत्राला 4% सर्व्हिस टॅक्स आणि 1% वॅट असं हे होतं. ह्या जीएसटी मध्ये त्यांनी ब्रँडेड अन्नधान्य सुद्धा 5% घेतलेलं आहे. ते म्हणूनच त्यांनी 2 शब्द वापरले होते. पॅक बंद, अनपॅक्ड अँड अनप्रोसेस्ड असेल तर टॅक्स नाही.
पण ते जर पॅकिंग केलं प्रोसेसिंग केलं ब्रँडेड ब्रँडेड असेल ट्रेडमार्क खाली जर रजिस्टर तेवढं बसवणार किंवा सरकार? नाही पण नाही, बसवणार म्हणजे कसं आहे, साधा तांदूळ घेतला तर त्याला नाही, पण त्याचा दावतचा पॅक म्हणून घेतला त्याला आहे. की लगेच त्याला टॅक्स आला. दोन्हीकडे तांदूळच आहे. त्याचप्रमाणे आपण हॉटेल व्यवसायाचं बघितलं, हॉटेलला जर 12% जीएसटी लागलेला आहे. जर पार्टली जरी एसी असेल तर सगळ्यालाच 18% टॅक्स लावलेला आहे. पदार्थ तोच आहे आणि वातानुकूलित बसायची जागा म्हणजे लक्झरी. आता लोक घामानं थरथर हे झालं असं ते खाऊ शकत नाही. त्याला थोडा खाताना तरी थंडपणा द्यावा. म्हणजे एकीकडे मुंबईतल्या लोकल सुद्धा एसी होत आहेत बस आणि AC होत दुसरीकडे बस एसी होत आहेत आणि कॅब मध्ये तर आता सगळीकडे एसी कॅब आणायचा आता सगळीकडे ट्रेंड आलेला आहे. अगदी. अशा परिस्थितीमध्ये केवळ वातानुकूलित रेस्टॉरंट मध्ये बसून तुम्ही जेवताय म्हणून त्याच्यावरती 6% टॅक्स एखादा पार्ट वातानुकूलित असला तरी बाहेर जर सेक्शनला सुद्धा 18% लागलेला. अच्छा, असं केलंय. पार्टला एक्झॅक्टली तुम्ही आता ज्या म्हणजे आता पॅव्हेलियन हॉटेलमध्ये आपण बसलेलो आहे, लॉन वरती बसलेलो आहे, तरी आतल्या बाजूला एसी आहे. एसी असलं की लागला 18%. त्याचा पार्ट एसी असला तरी ऍक्सिडेंट नाही, डिफरंट. पण हे थोडंसं अन्यायकारक नाही या चर्चेमध्ये नेमकं जे तिथं चर्चा घडते ना त्याचंच एक छोटंसं प्रारूप इथं झालं की व्हेदर एसी इज अन इसेन्शियल थिंग और नॉट. इट्स अ लक्झरी याचा ऑर नॉट. प्रश्न विचार करावा लागला असता. अहो, पण सर- या देशाच्या अहो सर, दृष्टीने पण हवामानातलं आता अशी आहे. ही चर्चा सगळी एसी केबिन मध्ये बसून झाली असणार आहे. नाही झालेलं असणार आहे, पण आता लोकांच्याकडनं जेव्हा फीडबॅक जाईल मोठ्या प्रमाणात तेव्हा त्याच्यावरती- दिस इज डेमोक्रेसी. आणि डेमोक्रेटिक सिस्टम मध्ये फीडबॅक आणि जितका वाईडर फीडबॅक त्यांना मिळेल या पद्धतीचा त्यांना लक्षात द्यावं लागेल. आणि पीएमओचं ऑफिस आपल्या सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या खासदारांना, सगळ्या आमदारांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यांनी, गेट ऑल द फीडबॅक आणि आम्हाला द्या. आम्हाला त्याच्यावर विचार करायचा आहे. जीएसटी हे आम्हाला लोकमान्य कर व्यवस्था म्हणून राबवायची आहे. Correct. आणि ती लोकमान्य करायची असेल तर लोकांच्या अडचणी काय आहेत हे आम्हाला समजलं समजलं पाहिजे. पाहिजे. बरोबर. त्यांचा प्रयत्न जोरात चालू आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. जीएसटी बद्दल अजूनही काही प्रश्न आहेत, त्याबद्दलची माहिती घेऊया, उत्तर समजून घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा जीएसटी बद्दलची चर्चा कंटिन्यू करूया. परवडणाऱ्या दरात राहायला या स्वतःच्या घरात. तुमचं गृहस्वप्न साकारण्यासाठी पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निर्मित पूजा प्रिया पार्क. कोल्हापूर शहरालगत उजगाव इथं घाडगे पाटील इंडस्ट्री समोर साकारलेल्या पूजा प्रिया पार्कमध्ये आहेत 1 रूम किचन, 1 आणि 2 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स. किंमत कमी पण बांधकाम आणि सर्वोत्तम सोयी सुविधांची हमी. अमेनिटीज मध्ये तडजोड नाही की फ्लॅट कधी मिळणार याची चिंता नाही. आजच पूजाप्रिया पार्कला भेट द्या. मनाजोगं हक्काचं घर निवडून राहायला या. संपर्क पूजाप्रिया डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. फोन 0231 232 8299. मोबाईल 94 220 43 745. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पंतप्रधानांनी ज्याला गुड अँड सिम्पल टॅक्स असं म्हटलं होतं, परंतु प्रत्यक्षामध्ये अजूनही हा सिम्पल टॅक्स वाटत नाहीये. त्याच्यामध्ये क्लिष्ट तरतुदी आहेत आणि त्या तरतुदींमुळे, त्या जाचक अटींमुळे जीएसटीला विरोध होतोय. इचलकरंजी असो किंवा तिकडे अगदी गुजरात राज्य असो, या टॅक्स मधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, लूप होल्स आहेत, ते सरकार समजावून घेते, त्याची दखल घेते आणि भविष्यात या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील असा आशावाद पाटील सर आणि कुलकर्णी साहेब मांडतायत. सर, मला आता याच विषयावर विचारायचंय. खरं तर मी थोडासा हा वैयक्तिक प्रश्न आहे तुमच्याबद्दलचा, पण आजपर्यंत जर तुमची एकूण वाटचाल बघितली तर तुम्ही थोडेसे काँग्रेस माइंडेड, काँग्रेसकडे झुकलेले, काँग्रेसच्या तत्वांना सपोर्ट करणारे असे आहात. पण जीएसटीच्या बद्दल तुम्ही मोदी सरकारला सातत्यानं सपोर्ट करत राहिला आहात. काय भानगड काय नेमकी? तुमच्या प्रश्नातला पहिला भाग आहे तो सत्य आहे. अगदी लहानपणापासून म्हणजे 42च्या क्रांतीत जन्माला आलेला माणूस आहे, त्यामुळे ते नैसर्गिक आहे. आणि काँग्रेस म्हणजे काँग्रेस, त्याचे जे 2 तुकडे आहेत त्याच्याशी माझा काही संबंध नाही. बेसिक काँग्रेस ही माझी काय म्हणतात एक श्रद्धा आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की एखादा कर, एखादी कर व्यवस्था ही विशिष्ट राजकीय पक्षानं आणली तर चांगली असं मी मानतच नाही. मी अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून कर व्यवस्था चांगली आहे का नाही हे ओळखण्याचे मला निकष शिकवलेत आमच्या शास्त्रानं. आणि जीएसटी हा कर सर्व निकषावर, प्रोडक्टिव्हिटी, इलॅस्टिसिटी, इक्विटी
सर्टॅनिटी अँड कन्व्हिनियन्स असे जवळजवळ 5 ते 6 त्याचे निकष आहेत. या सगळ्या निकषांच्यावर GST सारखा कर नाही असं माझं स्वतःचं व्यक्तिगत ॲज अ स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स मत आहे. मी काँग्रेसचा समर्थक आहे म्हणून मी GSTचा समर्थक आहे असं नाहीच आहे. मी GSTचा समर्थक आहे कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. व्हेरी गुड. महाजन साहेब, मगाशी तुमचा मुद्दा होता, त्या मुद्द्याकडे येतो की तुमच्या म्हणण्यानुसार हे जे काही टॅक्सचे जे काही स्लॅब केलेले आहेत त्या स्लॅबमध्ये थोडासा घोळ होतोय, त्यामुळं तुमचे गुजरातमधले जे काही टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे तिथं प्रॉब्लेम्स निर्माण झाले. या व्यतिरिक्त तुमच्या अजून काही मागण्या आहेत का? या व्यतिरिक्त अजून आमच्या मागण्या अशा आहेत की जो आमच्याकडे 30 जूनला स्टॉक होता, बर 30 जून पूर्वी आम्हाला फक्त सुताला कर होता, कापडाला वॅट नव्हता. सुताला एकतर 2% CST असत होता, म्हणजे पर राज्यातील खरेदी असेल तर 2% CST आणि राज्याची खरेदी असेल तर 2% वॅट. आणि 30 जून नंतर हा डायरेक्ट 5% कॉटनसाठी, यानसाठी आणि कापडसाठी झालेला आहे. सिंथेटिकला 18%. आमची मागणी प्रामुख्याने अशी आहे की 30 जूनला आमच्याकडे जो स्टॉक आहे त्या स्टॉकवर काहीतरी इनपुट क्रेडिट आम्हाला मिळावं. का मिळावं की आम्ही आता जुना रेट प्लस 5% सांगितल्यानंतर लगेच पुढचे व्यापारी त्याला घ्यायला तयार नाहीत. बरोबर. ते म्हणतात तुम्हाला काहीतरी त्यात बेनिफिट मिळालं पाहिजे किंवा तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. आणि सरकार काय करत आहे, जसं पाटील साहेब म्हटले की आमच्या ज्या मागण्या आहेत ते GST काउन्सिल समोर जाणार, GST काउन्सिल त्याचा विचार करून योग्य तो निर्णय घेणार. ज्या वेळेला हे सुरतचं किंवा सिंथेटिक यांचा प्रॉब्लेम होता हा अगदी 25 जून पासून होता. त्यापासून प्रत्येक ते टेक्स्टाईल क्षेत्रातले जे काय प्रतिनिधी आहेत ते जाऊन भेटत आहेत. पण आज 17 तारीख झाली, 17 तारीख अखेर अजून GST काउन्सिलनं त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. अच्छा. तसंच स्टॉकच्या बाबतीत देखील आम्ही मागणी केलेली आहे, त्यांनी तो देखील निर्णय घेतलेला नाही. आमचं मत असं आहे, व्यापार थांबवायचा नसेल तर त्यांनी त्वरित एमर्जन्सी म्हणून ह्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे. त्यांनी झुलवत ठेवा लागल्यात आम्हाला, बघू, विचार करू, मीटिंग घेऊ, आणि त्यामुळं आमचं उत्पादन थांबायला लागलंय. उत्पादन पुढं विकत नाही, पुढचा व्यापारी घेत नाही, त्याला अपेक्षित काय काहीतरी होणार आहे. आज मी तुला 5%ला यस म्हटलं आणि उद्या ते 3%, म्हणजे GST 5%चं 3% होणार नाही, पण आम्हाला स्टॉकवर इनपुट क्रेडिट मिळालं. एकच मिनिट, यांनी जो स्टॉकच्या बाबतीतला प्रश्न उपस्थित केला आहे तो यांच्या म्हणजे गुजरात पुरता किंवा इचलकरंजी पुरताच महत्वाचा आहे असं नाही आहे. पूर्ण देशभर तो महत्वाचा आहे. बरोबर. अँड आय एम ॲब्सोल्युटली सर्टन की येत्या GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये या कदाचित हाच पहिला प्रश्न असेल की ज्याच्यावरती निकाल घेतील. नाही, त्याच्यावर मी बोलतो पाटील साहेब की स्टेट GSTनं आम्हाला एक मुभा दिलेली आहे. 1 जुलै 2016 पासून 30 जून 2017 पर्यंत जो यार्न आम्ही वॅटमध्ये परचेस केलाय 2% वॅट, त्यातलं यार्न किंवा जर कापड स्टॉक असेल तर त्याचं तुम्ही दाखवून 90 दिवसाच्या तो स्टॉक डिक्लेअर करावा आणि त्याचं इनपुट क्रेडिट घ्यावं. हे स्टेट GSTनं केलेलं आहे. पण आमची मागणी सरसकट अशी आहे, जे आउट ऑफ महाराष्ट्र आम्ही राज्याच्या बाहेरचं जे सूत खरेदी केलं होतं त्याला 2% CST लागलं होतं, त्याचा निर्णय घ्यायचा अधिकार GST काउन्सिल. त्यामुळे त्वरित निर्णय घ्यावा. काही निर्णय प्रोलॉंग होऊ शकतात. तुमची मागणी जी आहे की त्यानुसार तो निर्णय लवकर व्हावा आणि सर म्हणतात त्यानुसार तो निर्णय आज ना उद्या नक्की होणार. 100%. पण कारण तो लॉजिकल आहे. लॉजिकल आहे. पण यात मगाशी आपण जे म्हणत होतो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, तसं जाहिरात ज्या काही संस्था आहेत, ऍड एजन्सीज आहेत, त्यांच्याबद्दल पण हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जाहिरात संस्था म्हणजे प्रिंट मीडियातला असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातला असू दे, फॉर एक्झाम्पल आमच्याकडे जाहिरात करायची असेल तर आमच्याकडे 1 महिन्याची जाहिरात केली, 15 जूनला त्यानं जाहिरात केली किंवा आपण आता सध्याच उदाहरण घेऊ, 15 जुलैला समजा जाहिरात केली आणि 1 महिना म्हणजे ती 15 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. मी 15 जुलैची जाहिरात सुद्धा 18 जुलैला बिल दिलं तर मला पैसे त्याचे जाहिरात संपल्यानंतर 40 दिवसानं 45 दिवसानं काही वेळा 2 महिन्यानं येतात. पण आता नव्या नियमानुसार मला 15 जुलैचं बिल 30 जुलैच्या आत मला त्याचा सर्व्हिस टॅक्स 18% प्रमाणे भरला पाहिजे. बरोबर. जोपर्यंत GST आहे, पण त्याचे पैसे मला कस्टमरकडनं मिळालेलेच नाहीये तरी सुद्धा मला माझ्या खिशातनं पैसे, कारण मी बिलिंग केलेलं आहे, त्यामुळे ते भरले पाहिजेत. हा एक प्रकारे अन्याय आहे का? छोट्या छोट्या जाहिरात संस्था ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये जगूच शकणार नाहीत. ही गोष्ट आज नव्याने नाही आलेली. पूर्वी 3 महिन्याचा तरी मिळत होता सर्व्हिस टॅक्सच्या वेळेला, पिरियड मिळत होता. हा मिळत होता ब्रीदिंग पिरियड. आता तो दर महिन्याला आहे. त्यामुळे बिल केल्यानंतर पैसे आधी टाकायचे आणि मग नंतर कस्टमरकडनं ते पैसे घ्यायचे. ह्यात छोटा जाहिरातदार किंवा छोटी जाहिरात संस्था याच्यात अजून एक गोष्ट जी केलेली आहे की जर का मी पैसे बिल केलंय आणि समोरच्यानं जर त्याचे पैसे मला दिले नाही तर त्यालाही त्याचं क्रेडिट काही दिवसांनी फर्गो करायला लागेल आणि जोपर्यंत तो त्याचे पैसे पूर्ण देत नाही त्याच्यानंतरच त्याला त्याचं क्रेडिट मिळेल. ही पण प्रोव्हिजन GST मध्ये आहे. बरोबर आहे ना. परंतु
इन द मेन टाइम मला माझ्या खिशातनं पैसे भरले पाहिजेत. प्रश्नच मी नाही. एक सांगतो तुला. कुठल्याही टॅक्स सिस्टममध्ये किंवा कुठल्याही ट्रेडिंग सिस्टममध्ये इंटरेस्ट कॉस्ट इम्प्लिसिट धरून कॅल्क्युलेशन्स केली जातात. तुम्ही म्हणता तसं मला माझं पेमेंट 30 दिवसांनी येणार आहे आणि त्या 30 दिवसाच्या हिशोबाचं माझं इंटरेस्ट एवढं होतंय. हे कसं म्हणजे ज्याला शिफ्टिंग बर्डन म्हणतात. भार पण त्यातून शेवटच्या पुन्हा ग्राहकावर महागाई वाढणार वाढणार. की. मी पुन्हा यांच्याकडनं मला पैसे येत नाहीयेत म्हणून मला जो काही त्याच्याबद्दलचा जो काही व्याज आहे ती व्याज आकारणी करायची आहे. मी थोडक्यात त्यांना जर 1 रुपयाचं बिल दिलं असेल तर मी 1 रुपये 5 पैशाचं 1 रुपये 10 पैशाचं बिल देणार. यातनं सरते शेवटी पुन्हा मग जीएसटी मुळे स्वस्ताही होणार हे विधान खोटं ठरतंय. नाही, सांगतो. स्वस्तही होणार इथं- असं विधान मला वाटत नाही कुठं केलं गेलेलं आहे. असं नाहीये आहे. स्वस्ताईचं आहे, विधान आहे, आहे. आहे. स्वस्ताही त्याचं- होणार नाही, त्याचं हे तर कारण असं आहे. गाजर दाखवलं गेलं आहे. त्याचं कारण असं आहे गाजर नाही की आहे तशी. केंद्रीय कर 8 आत्ताचे जीएसटी पूर्वीचे आणि राज्यांचे 9 आपण या प्रत्येक कराचा दर 0.5% किंवा 1% धरा. जास्त आहेत प्रत्यक्ष यापेक्षा. हे सगळे कमी होणार आहेत. 8 अधिक 9 1%नं 17 करायचं 17%. 17% रेट पूर्वीच्या ह्याच्यातले तेवढं बर्डन टॅक्स बर्डन हे रिमूव्ह होणार आहे. आणि तुमचं आता हे बघा की 5%, 12%, 18% आणि 28%. याचा ॲव्हरेज काढा किती येते बघा. विच इज लेस दॅन 14% साधारणपणे येते. 12 ते 14% येते साधारणपणे. म्हणजे ते थोडंसं कमी येतंय. आणि म्हणून बऱ्याच वेळेला ऑफिशियल लेवलला भूमिका काय घेतली जाते की धिस टॅक्स चेंज इज अ न्यूट्रल टॅक्स चेंज सो फार एज प्राईस लेवल इज कन्सर्न. पण माझं एक ठाम मत आहे साहेब, कापडाला काहीही केलं तरी कापड हे महागच होणार आहे. कारण कापडाला यापूर्वी कोणताही कर नव्हता, वॅट वगैरे काही नव्हतं. म्हणजे सूत एकदा खरेदी केलं की आम्ही कापड विक्री करेपर्यंत, गार्मेंटिंगचा विषय वेगळा, कापड विक्रीपर्यंत त्याला इन्कम टॅक्स किंवा TDS व्यतिरिक्त कोणताही वॅट किंवा कुठलाही टॅक्स नव्हता. आणि तो आता 5% लागलाय. म्हणजे खात्रीशीर 100% सांगतो, कापड स्वस्त म्हणणारा जर कोण व्यक्ती असेल तर ते साफ खोटं बोलत. आणि कापड हे महागच मला होणार. आणि अशीच परिस्थिती हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण असणार. हॉटेलमध्ये रेडीमेड कपड्याला तर किमतीवरती ठेवलेलं आहे. 1000 रुपयेपर्यंत 12% होय, होय, होय. 18% आहे. जास्त. एक सोपं उदाहरण थोडंसं स्प्रेड करून सांगू का यातलं. सपोज माझ्याकडे एक ऑथोराइज सर्व्हिस स्टेशनवाला आहे आणि तो कालपर्यंत सर्व्हिस टॅक्स 15% भरत होता. आज तो GST मध्ये 18% आला. ओके, तो म्हणतो की मी माझ्या खिशातूनच 15% भरत होतो, सो मला अजून 3% वाढ दिसतीये. खिशातून का भरत होता ग्राहक तो कस्टमरकडनंच घेत होता तो. 30 तसं नाही होत. 30 रुपयाचं बिल आहे, 15% केलं तर 45 पैसे. मी 45 पैसे देऊ शकत नाही, तो घेऊ शकत नाही. 45 पैसे तो म्हणतो जाऊ दे सर मी भरतो. हे जास्ती प्रमाणात होतं, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बोलतोय. आता ते 18% झालं तर अजून काहीतरी वाढ झाली. असा जो समज आहे याच्यामध्ये सोपं करून फक्त एवढंच सांगता येईल की माझ्या रॉ मटेरियल परचेसच्या अगेन्स्टचा जो मला सेट ऑफ मिळत नव्हता कालपर्यंत, तो आज मला नक्की मिळणार आहे. ऑइल परचेस, स्पेअर पार्ट्स, माझं इंटरनेट, टेलिफोन, या गोष्टींची जर बेरीज केली तर साधारणपणे 8 ते 10 रुपये होते. म्हणजे 18 रुपयातले जर का 8 रुपये वजा केले तर नेट रिझल्ट मला 10 रुपये भरायचे आहेत. काल मी 15 रुपये भरत होतो. नाही, हे तुम्ही जे म्हणताय ना हे उदाहरण खूप मर्यादित क्षेत्रासाठी आहे. हे मी आता मगाशी म्हटलं, broadly हॉटेल म्हणतोय इंडस्ट्री मी. असेल, मी एक उदाहरण म्हणून टेक्सटाईल दिलं. इंडस्ट्री असेल, ऍडव्हर्टायझिंग एजन्सी असेल. इंडस्ट्री वाईज इट मे व्हेरी. कोल्हापूरच्या विषय आता कोल्हापूरचे पेट्रोल आणि डिझेल पंप आपण पेट्रोल डिझेल ह्याच्यातून वगळलेला बरोबर आहे. आहे GST मधून. आज कर्नाटक राज्यानं त्यांच्या वॅट म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या वॅट मध्ये कपात केलेली आहे. कोल्हापूर पासून 10-12 किलोमीटरवर कोल्हापूरच्या आणि तिथल्या पेट्रोल दरामध्ये 7 ते 8 रुपयाचा फरक आला. आणि त्यामुळे आपल्या इथले पेट्रोल पंप अक्षरशः ओस पडलेले पडलेले. शुकट आहे. मला आणखीन या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की जो मला आवर्जून विचारायला सांगितला होता. एकीकडे GST म्हणजे संपूर्ण देशामध्ये एकसारखी कर प्रणाली असं त्याचं वर्णन केलं जातंय, अशी टिमकी वाजवली जाते. दुसरीकडं GST मुळे वाहनांच्या किमती कमी होणार असं म्हटल्यावरती इकडं RTOनं मात्र त्यांचा रजिस्ट्रेशनचे टॅक्स 2% वाढवण्याचा प्रस्ताव दिलाय. मग पुन्हा हाच मुद्दा आहे की इकडनं काढून घ्यायचं आणि तिकडनं पुन्हा आणखीन ते भरून घ्यायचं. हा काय प्रकार आहे? मग राज्यांना जर अशा पद्धतीनं पुन्हा नव्यानं कर लावण्याचे अधिकार असतील तर मग GSTचं नाटक कशासाठी? आणि आपण जर म्हटलं की कोल्हापूर
मध्ये कोल्हापूरला लागून असणारे गोवा राज्य आहे आणि कर्नाटक राज्य आहे. मग अशी मी म्हटलो की दोन्हीकडे जर कर्नाटक गव्हर्नमेंट आणि गोवा गव्हर्नमेंटला जर तो वॅट परवडतोय, कमी दर परवडतोय, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटना 8 रुपयानं किमती वाढवायची गरज काय आहे? नाही, बॉर्डरवर त्याच्याऐवजी आपण म्हणताय तसं केंद्र सरकारनं एकाच पद्धतीची कर आकारणी डिक्लेअर केल्यानंतर त्यांनी राज्यावर निर्बंध घातले घातलेच पाहिजेत. किमान त्यांचा कंट्रोल पाहिजे त्याच्यावरती. आज जीएसटी काउन्सिलमध्ये 75% प्रतिनिधित्व कोणाचं आहे? राज्याचं आहे. 25% सेंट्रलचं आहे. मग हे राज्य सरकारवाले तिथं जर मत मांडत असतील आणि त्यांनी जर स्वतःचं वेगळं नियम करून काहीतरी वेगळं टॅक्स आकारायचं जर त्यांनी सिस्टीम राबवणार असतील तर आम्हाला कुठल्याही आज प्रकारचं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत झालं, उद्या घर घेताना सुद्धा होणार. त्याच्यासाठी जे लागणारं रजिस्ट्रेशन आहे तिथं वाढवतील. होणार. मग त्या जीएसटीला अर्थ काय? सर मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. माझं उत्तर याचं स्पष्ट आहे. आजच्या घडीला ते साहेब आपले नेहमी म्हणतात की कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा शब्दप्रयोग वापरतात. एक्झॅक्टली फेडरल. हा देश फेडरल आहे, तो कोऑपरेटिव्ह फेडरलिझमच्या तत्वावर चालावा. त्यामुळं राज्य सरकारांच्या राजस्व हक्कावर फार अतिक्रमण होऊ नये याची सुरुवातीला तरी काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून माणसांचं इंधन मद्य आणि गाडी घोड्यांचं इंधन पेट्रोल आणि पेट्रोलियम दोन गोष्टी प्रॉडक्ट बाहेर हे दोन्हीही राज्य सरकारच्या उत्पन्नाची फार मोठी साधनं आहेत. आणि देशातल्या सगळ्या राज्यांनी त्याला विरोध केला की आता सुरुवातीला तर हे तुम्ही त्यात घालू नका. आजचं विधान असं आहे जीएसटीच्या बाबतीत, फॉर द टाइम बिंग कारण त्याची प्रोव्हिजन आहे त्याच्यात केलेली. तुम्हाला आणखी 4-5 वर्षानंतर अनुभव घेतल्यानंतर पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, अल्कोहोल ह्या सगळं दोन्ही गोष्टी जीएसटी मध्ये येणार हे लिहून ठेवा. आता जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत कर्नाटक गव्हर्नमेंटनं तेवढ्यात एक चाल करून जरा काय म्हणतात नाव एक मिळवलं. पाऊल पुढे मिळवलं. पण हे फार टिकणार नाही आहे. पण तोपर्यंत सस्टेन व्हायला पाहिजे ना लोकांनी. होतात. त्याचं कारण असं आहे सर, ते मगाशी मला सांगायचं होतं. वस्तू काही अशा असतात की ज्यांच्या बाबतीत किमतीत वाढ झाली किंवा घट झाली तर मागणीत फार मोठा फरक होत नाही. त्याला आम्ही इन्कम इनइलास्टिक डिमांड म्हणतो. म्हणजे ज्याच्या उत्पन्नात तुमच्या माझ्या किती वाढ झाली, तर मीठ काय आम्ही जास्त खात नाही. माझं उत्पन्न एवढं असलं तरी तेवढंच मीठ खाणार आणि एवढं असलं तरी तेवढंच मीठ. याच्या उलट काही वस्तू अशा असतात की ज्यांच्या किमतीत 2% जरी बदल झाला तर मी थोडंसं प्रमाण कमी जास्त करतो. आत्ताच्या सगळ्या कर रचनेचा जर विचार केला जीएसटीच्या, तर त्यामध्ये त्यांनी शक्यतो हा जो 18%, 28% हा जो रेंज आहे ना, तो अशा वस्तूंच्या बाबतीत ठेवला आहे मागच्या चैनीच्या वस्तू, हा म्हणजे ज्याची अत्यावश्यक गरज नाही. उच्च उत्पन्न गटातल्या लोकांच्या उपभोगातल्या प्रामुख्याने त्या वस्तू आहेत. आणि तिथं तुम्ही थोडासा कर वाढवला तर त्याची किंमत वाढली म्हणून ते पिणारे पीठ नाहीत असं होत नाही. ती पितच राहणार, हॉटेलमध्ये जाणारे जातच राहतात. जातच राहणार. अच्छा. चांगल्या गाडीतनं प्रवास करणारे तुम्ही कितीही दर बसवा, तो मर्सिडीजनं फिरणारा काही साध्या माझ्यासारख्या अल्टो गाडीतनं फिरणार नाही. हो, त्याच गाडीत तर सरकारला खात्री आहे. आणि सरकार शेवटी कर कशासाठी? सरकार चालवण्यासाठी उत्पन्न लागतं. उत्पन्न जास्तीत जास्त मिळवण्यासाठी जी कर व्यवस्था चांगली ती सरकारच्या दृष्टीनं चांगली कर व्यवस्था, आणि नागरिकांच्या दृष्टीनं ज्या कर व्यवस्थेमुळे माझ्या डोक्यावर बसणारा एकूण करभार Exactly. कमीत कमी कमी असेल, येतो. ती कर ती कर व्यवस्था रचना चांगली. माझ्यासाठीच आहे. या दोन्हीचं ऑप्टिमायझेशन करणं म्हणजे राजकारण. वा, मला वाटतं जीएसटीचं अत्यंत सुंदर समर्पक अशी व्याख्या आता सरांनी केली आहे. महाजन सर, तुम्हाला काही बोलायचं होतं? एक आणखीन मागणी मला पाटील साहेब आपल्याला विचारायची आहे की जीएसटी ज्या ज्या खर्चाला, आमच्या प्रॉफिट लॉसला, ज्या ज्या एक्सपेन्सेसला जीएसटी लागू केलेला आहे त्याला दररोजचं 5,000 खर्च असेल तर तो एक्सक्लूड आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आमची मागणी अशी आहे, रोजचं 5,000 खर्च ऐवजी तीच व्हॅल्यू रोजचं 5,000 इंटू 30 दिवस महिन्याला 1.5 लाख रुपये जर केलं तर ते आम्हाला अकाउंटिंगला सोपं होईल. ही एक आमची प्रकर्षानं मागणी आहे. इट इज अ गुड डिमांड. हा, यालाच पण मी ती म्हणतो तशीच की आहे. कार्यवाहीच्या तशी आहे. प्रक्रियेतला हा अनुभव आहे. आणि सरकारला हे असं कळवून दिलं, समजून दिलं. नाही, पण कुलकर्णी साहेब तुमचं म्हणणं तशीच आहे. ती तशीच आहे. कसं 5,000 रुपये आज हे दररोजचे 5,000 काउंट होणार ऍट द एंड ऑफ द मंथ. हो, पण कसं होते, दररोजचे 5,000, समजा 5,001 रुपये जरी गेलं तर त्या सगळ्यांना खर्चांना जीएसटी लागणार. त्याच्याऐवजी त्या सगळ्याला नाही, त्या 1 रुपयाला लागणार आहे. पण 5,000 रुपयाला नाही लागणार. होय की पाहिजे. नाही? म्हणजे आम्हाला रोज ते हेडेक काय राहणार? आज चेकिंग वाला रोज आहे, 1-2 रुपयाचा आज हिशोब चेकिंग वाला घालून आहे, त्याला एवढं द्या, उद्या त्याचं पॅकिंग वाल्याचं द्या, परवा त्या सॅलरी एक्सक्लूड आहे किंवा अकाउंटिंग Salary चार्जला द्या. exclude आहे. हे सगळं करण्याऐवजी महिन्याला 1.5 लाख अमाऊंट तेवढीच
रोजचं 5,000 इंटू 30 दिवस, महिन्याला 1.5 लाख. तो मध्यंतरी 1.5 एक लाखाच्या विचार वर जर- झाला पण मला होता यात पण नाही तो विचारायचं नंतर शेवटी, 5,000 वेळ संपत आलाय, रुपये पण मला शेवटी एक विचारायचंय, जीएसटी मुळे बाबूराज वाढणार की कमी होणार? खाबुगिरी वाढणार की कमी होणार? खाबुगिरीला कारण संधीच कमी नाही होणार, आहे. खाबुगिरी 100% कमी होणार. बर बाबूराज कितपत कमी होईल याबद्दल शंका आहे. बाबूराज मध्ये सुद्धा एक गोष्ट मी सांगू इच्छितो त्याबद्दल? की ऑफिसर लोकांना त्या सिस्टीम मध्ये जाऊन काही करण्याची संधीच नाही आहे. नाही कोणतीही म्हणजे पूर्वी ज्या नोटिसेस येत होत्या त्या नोटिसेस मी बनवायचो, मी सही करायचो आणि द्यायचो. आता त्या आज automatic सिस्टीम generate जनरेटेड आहेत. त्यामुळे माझी इच्छा जरी नसली भले की तुम्हाला नोटीस द्यायची नाहीये किंवा यांना द्यायची नाहीये, ही शक्यताच ते नाही, ती machine काम ऑटो जनरेटेड येणार आहे. ओके. आणि मला पुन्हा तुम्हाला उत्तर द्यायचंय ते सुद्धा सिस्टीम वरतीच द्यायचं आहे. सो मी तुमची माझी इंटरॅक्शन ॲज अ ऑफिसर बरोबर आणि आहे. असं ही नियम शून्य आहे. करताना आपण कुलकर्णी साहेब बोलताय तसंच केलेलं आहे. हो, पण कसं असतंय की एखादी टेक्निकल चूक माणूस सुरुवातीला चुकणारच आहे. टेक्निकल चूक म्हणते जाणून बुजून झालेली त्याला शिक्षा Correct. किंवा त्याला त्रास ते जे काही दंड दंड व्हायला ते पाहिजे ते अंडरस्टँड करून पहिली 2 वर्ष हे नियमावर बऱ्यापैकी कागदावर शिथिल आहे. केलेले आहेत. पण आमचं मत असं आहे की जरी टेक्निकल चूक असेल रस्ते तरी तो वाहतूक येणार, तपासणी. आम्हाला दमदाटी किंवा आम्हाला एक कायद्याचा बडगा दाखवणार, असं तुझी चूक झालेली बघ काय करतोस. मग एक सर्वसामान्य माणूस काय म्हणतो, कशाला त्या कायद्यात झंझट Settlement करून काय टाकू. सेटलमेंट टेबलवर बस सेटलमेंट करू नाही, अशी आणि भाषा होणार. रोड ही येणार नाहीये वरती जे हे वाहतूक चालू असणार आहे त्याचे चेकिंगचं मोठ्या प्रमाणावरती हे वाढणार शिवाय आहे. त्यात आणखीन त्यातला एक क्लिष्ट पाय- घटक पाय- एक मिनिट, फक्त असं आहे. हे म्हणाले हे थेरॉटिकली झालं. वर्तमानपत्रातनं ज्या बातम्या आल्या त्यातल्या 2 बातम्या मी कोट करतो. म्हणजे कलकत्त्यातनं दिल्लीला निघालेला ट्रक मालानं भरलेला, पूर्वी दिल्लीला पोहोचायला जो वेळ लागत होता तो हे नाक्यावरचे वेळ कमी होत 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 त्यातनं जवळजवळ 7 का 8 तास त्यांचे वाचत आहेत. तेवढ्या प्रमाणात फेअर वाचते, तेवढ्या प्रमाणात हॅरेसमेंट वाटते, तेवढ्याच प्रमाणात एक करप्शन कमी होते. अशाही बातम्या आहेत. जबाबदार फायनान्शियल पण एक्सप्रेस त्याला त्यांनी टाइम लिमिट पण घातलेला आहे. इचलगंजीहून निघालेला ट्रक अहमदाबाद 1000 ते किलोमीटर जे तुम्ही सांगताय ते त्याला- साधारण त्याची लिमिट दिलेली एवढ्या दिवसात पोहोचायला पाहिजे. पोहोचला. बाय चान्स त्याचं काहीतरी गाडी इंजिन खराब झालं किंवा आणखीन काय दुर्घटना झाली, ते माल त्या वेळेत नाही पोहोचलं, बरोबर. तर त्याला देखील हे देखील तसं जाचक आहे वाटतं. आहे 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 त्यात तुम्ही जे सांगताय ना त्याच्यात ई वे बिल सिस्टीम जी आहे ती सुरुवातीला ते इंट्रोड्यूस करणार होते, आता ती त्यांनी केलेली नाहीये. हे म्हणजे पुन्हा तोच आहे. लेटर ऑन करणार आहे. ड्रायव्हर सुद्धा आणि शिक्षित पाहिजे शिक्षित लागणार आहे. पाहिजे. आपल्याला सगळ्यांना ही सगळी सिस्टीम समजावून घेतली पाहिजे. सरकारच्या स्तरावरती सुद्धा त्याच्यामध्ये सातत्यानं बदल होत जातील, सुधारणा होत राहतील. लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या समजून घेऊन बदल करण्याची सरकारची मानसिकता आहे. नक्की, आणि नक्की त्यामुळे आहे. नक्की आहे. जीएसटी हा या देशाच्या कर रचनेतला एक क्रांतिकारक आणि चांगला बदल आहे असं तुमचं म्हणणं आहे. एक त्याला एक फक्त अतिशय गमतीचं वाक्य शास्त्रातलं आहे. अन ओल्ड टॅक्स इज नो टॅक्स. करेक्ट आहे. एकदा तुमच्या अंगवळणी पडला की मग याच्याबद्दलच्या सगळ्या तक्रारी बंद कमी होतील. होतील. तो कर आहे असं देखील मलाही जाणवणार नाही, उत्पादकाला जाणवणार नाही, विक्रेत्याला जाणवणार नाही, ग्राहकाला दुर्दैवानं आजपर्यंत तो जाणवणार नाही. इथनं पुढच्या काळात ते जाणवणार. व्यापारी उद्योजक संघटना म्हणून जर आमचा विचार बघितला तर ही नवीन कर प्रणाली आहे, याची माहिती ग्राहकांना नाही आहे, व्यापारी उद्योजकांना अजून व्हायची आहे. टॅक्स कन्सल्टंट सुद्धा अजून तेवढे बरोबर. संपूर्णपणे कॉम्पिटंट झालेले नाही. खरंच आणि जी यंत्रणा आहे जीएसटीची, पूर्वीची सेंट्रल एक्साईज असेल आणि पूर्वीची वॅट असेल, त्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा अजून हे पूर्णतः समजलेलं नाहीये. 3च गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट तुम्ही आता जसं म्हणालात, पहिल्या 2 महिन्यांचे जे रिटर्न्स आहेत त्याला दर महिन्याला न करता त्यांनी सप्टेंबर पर्यंत तुम्ही फाईल करा म्हणून ऑलरेडी एक्सटेन्शन दिलंय. दिलंय. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पहिलं 1 वर्ष आणि दुसरं वर्ष, ह्या पहिल्या वर्षात तर कोणीही कोणालाही कसलंही चेकिंग केलं जाणार नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने करा, ते अंगवळणी पडेपर्यंत सूट ऑलरेडी दिलेली आहे. So, त्याही पद्धतीने त्यांनी तो विचार केलेलाच आहे. आणि ई वे बिलचा जो इमिजिएट इम्पॅक्ट येणार होता तो सुद्धा आता त्यांनी आणलेला नाहीये, कारण त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट ते जर आलं व्यापाऱ्यांपासून असतं तर आज संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाली असती. कोलमडली असती. हे बरोबर आहे. म्हणजे त्याचा विचार त्यांनी केलेला केलेला आहे. आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जीएसटी हा काही कालावधीनंतर सर म्हणले त्यानुसार अंगवळणी पडल्यानंतर ही कररचना आहे हेच कदाचित आपण विसरून जाऊ. मला वाटतं आजच्या चर्चेमध्ये या 4ही मान्यवरांनी आपापली मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यातनं जीएसटी बद्दल बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे लोकांचा तो अधिक निकोप व्हावा आणि जो काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सरकारपर्यंत पोहोचावेत आणि सरकार त्याच्यावरती सोल्युशन काढेल
असं ठाम दावा पाटील सरांनी केलाय. आजच्या चर्चेमध्ये हे चारही मान्यवर सहभागी झाले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद. पुढच्या सोमवारी धन्यवाद. पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.